प्रयोगाचे नाव आहे हवेच्या दाबाचा परिणाम. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य: एक पेला, पाणी व 2 स्ट्रॉ. मी पहिल्यांदा एक पेला घेतला, त्यात पाणी ओतले व त्या पेल्यामध्ये एक उभी स्ट्रॉ धरली व त्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात आडवी स्ट्रॉ धरली व आता त्या स्ट्रॉ मधून मी फुंकारा मारला. आपल्याला असे दिसून येते की स्ट्रॉ मधून फुंकारा मारल्यावर पाण्याचा फवारा बाहेर उडताना दिसतो. असे का होते बरं? कारण स्ट्रॉ मधून फुंकारा मारल्यावर स्ट्रॉच्या समोर असलेली हवा दूर ढकलली जाते व त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब हा वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ढकलले जाते, म्हणजे ते वरच्या दिशेने ढकलले जाते व फवाऱ्याच्या रूपात पाणी बाहेर पडते. आपण जेवढ्या जोरात फुंकारा मारल तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा फवारा बाहेर पडण्याचे लक्षात येईल. धन्यवाद.